हॅलो फॅमिली, आज बनवत होते कारल्याची भाजी. तर इथे कारली स्वच्छ धुवून घेतलीत आणि दोन भागांमध्ये कापून त्यांच्यातल्या बिया काढून घेतल्या. त्यानंतर ह्यांना गोल गोल असे कापून घेतल्यात आणि त्यानंतर मग इथे एका टोपामध्ये कारली घेऊन त्याच्यात मीठ टाकून छान असं चोळून घेतलं जेवढं होईल तेवढं, कारण मग त्याच्यातलं पाणी निघालं की मग जास्त कडवट लागत नाही त्यामुळे. आणि मग 2-3 तास त्याला तसंच ठेवून द्यायचं. त्यानंतर मग इथे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतल्यात आणि नंतर मग इथे कढईमध्ये तेल टाकून छान असं त्याला हलका गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं, ज्याने कडू बिलकुल पण लागत नाही. नंतर एका कढईमध्ये तेल घेतले, थोडंसं कढीपत्ता जिरं टाकलं आणि इथे कांदा छान असा ब्राऊन करून घेतला. त्यानंतर त्यात हळद, मीठ आणि मसाला टाकला आहे आणि छान त्याला तेलामध्ये परतवून घेतलं. त्यानंतर त्याच्यात टोमॅटो टाकले आणि ते टोमॅटो ही छान असे परतवून शिजण्यासाठी म्हणून ठेवले. टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये कारल्याची भाजी टाकलेली आहे आणि नंतर मग इथे छान परतवून घेतल्यानंतर 10-15 मिनटं वाफेवर ठेवलेत. 10-15 मिनटानंतर भाजी छान अशी रेडी झालेली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा, अजिबात कडू लागत नाही.